राज्यामध्ये शरद पवार गटाच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे, पण या अधिवेशनात रोहित पवारांची गैरहजेरी बघायला मिळाली, त्याची जास्त चर्चा झाली। जयंत पाटलांनी यावर खुलासा केला खरा, पण चर्चा थांबायचं नाव घेत नाही। साईंच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 2 दिवसीय अधिवेशन आयोजित केलेले आहे। पक्षफुटीनंतर हे शरद पवार गटाचं पहिलंच राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। मात्र या अधिवेशनाला आमदार रोहित पवारांच्या गैरहजेरीवरून उलटसुलट चर्चा रंगली। तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या अनुपस्थितीविषयी हे स्पष्टीकरण दिले। शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे। रोहित पवार परदेशी गेलेले आहेत। त्यांनी शिबिराची पवार साहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी। ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे, त्यामुळे ते येतील। रोहित पवार परदेशी गेले असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी वेगळंच कारण सांगितलंय। एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे? रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो का? रोहित पवारांच्या अनुपस्थितीविषयी राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी वेगवेगळी माहिती दिली आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। तर इकडे अजित पवार गटाने रोहित पवारांच्या गैरहजेरीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे। कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणे काही कारण नाही। त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्त्वाचं आहे, त्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला। राष्ट्रवादीतील बंडापूर्वी अजित पवारांची पक्षावर पकड होती, तसंच दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोठी रांग पक्षात होती आणि त्यामुळे रोहित पवारांना पक्षात नेतृत्व करण्यासाठी फारसा वाव नव्हता। पण पक्षातील बंडानंतर दुसऱ्या फळीतील बहुतेक नेते अजित पवार गटाच्या वळचणीला गेल्यामुळे रोहित पवारांसाठी मैदान मोकळं झालंय। नुकतंच त्यांनी युवक संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपलं नेतृत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र रोहित पवारांच्या अधिवेशनातील गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या नाही तरच नवल। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहमदनगर।